माझं नाव परमेश्वर सुहास हिवाळे, राहणार नूतन वसाहत. मी आठवड्या बाजारामधून एक बैल नारायण कांबळे यांचा घेऊन येत असताना मला बजरंग दलाच्या गुंडांनी अडवले व माझ्यासंग मारहाण केली, जातीवादी शिवीगाळ केली. माझ्या तोंडात त्यांनी शिन घुमले. माझा 11 वर्षीय मुलगा सम्यक परमेश्वर हिवाळे यालाही शेण चारण्याचा प्रयत्न केला. मी त्याला बाजूला सरकवले. या प्रकरणात माझा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर त्याने अपलोड केला व याच्यामुळे माझी बदनामी झाली, समाजात माझे नाव खराब झालं. जालना SDPI यांनी माझी कायदेशीर मदत केली व मला मार्गदर्शन केलं. त्यामुळे आज रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. आरोपींचे नाव व्यंकटेश भगत, अर्जुन सिंह, रितेश देशमुख, शिवराम पिछाडे, यश सरकटे, सोमेश पाटील हे आरोपींचे नावे आहे. आणि कांबळे साहेबांनी, वकील साहेबांनी यांनी कायदेशीर मला मार्गदर्शन केलं. त्यामुळे आज हे गुन्हा दाखल झाला. मी SDPI जालना यांनी माझी कायदेशीर मदत केली, यांचा मी मनापासून खूप आभारी आहे. काही लोकांनी व बजरंग दलांनी मला घाबरवण्याचा प्रयत्न केला व मी त्यांना न घाबरता आज रोजी मी हा गुन्हा दाखल केला आहे. नमस्कार सर्व, जय भीम, जय शिवराय, जय लवजी, जय अण्णाभाऊ. सर्वात प्रथम मी या घटनेचा निषेध करतो. आज रोजी जे आहे अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत बजरंग दलावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व 3 दिवसापासून हे हिवाळे भाऊ जे आहेत गुन्हा नोंद करण्यासाठी हे करत होते, प्रयत्न करत होते. अक्षरशः त्यांना शेण खाऊ घालण्यात आलेला आहे व त्यांच्या मुलालाही शेण खाऊ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एवढं नसतानाच एवढं करूनसुद्धा त्यांचा व्हिडिओसुद्धा काढला आणि तो व्हिडिओ व्हायरलही केला. व्हायरल केल्याच्या नंतर त्यांनी गुन्हा दाखल करणं व पोलीस स्टेशनला धाव घेणं हे महत्त्वाचं समजलं. परंतु त्याच्या अगोदर ती सोशल डेमोक्रेटिक पार्टी यानी की SDPI या पक्षाकडे येऊन कायदेशीर हे करून मदत घेऊन हे पोलीस स्टेशनला जाऊन आज रोजी त्यांच्यावरती बजरंग दलावरती हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत. तरीसुद्धा ज्याच्यावरती पण अन्याय अत्याचार होत असतो त्यांनी कोणी घरात न बसता आणि न घाबरता त्यांनी समोर येऊन धाडस दाखवलं पाहिजे व अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती हे कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे. तरीसुद्धा ही जी कारवाई जी झालेली आहे आमचे प्रदेश अध्यक्ष आदर तांबोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना SDPI टीमनं आज खूप मोठी कौतुकास्पद ही कारवाई. तरीसुद्धा अशा प्रकारचे गुन्हे जर होत असतील आणि अशा प्रकारची लोकांची मानसिकता असेल, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची मानसिकता असेल तरीसुद्धा न घाबरता पुढं यावे व आम्ही हा SDPI पक्ष हा एकदम माणुसकीचा पक्ष आहे. हा कुठला जात धर्म याचा हे नाही, फक्त एक माणूस म्हणून आणि जिथं अन्याय अत्याचार होतो त्याच्यासाठी हा पक्ष आहे. ज्याच्यावर बी अन्याय अत्याचार झालेला असेल त्यांनी ह्या पक्षाची मदत नक्कीच मागावी व मदतीचा हात आम्ही कधीही द्यायला तयार आहोत. त्यासाठी मी जालना जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे, धन्यवाद.